या ठिकाणी हा सगळा यांनी कोबा केलेला आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होता की हे झाड मुद्दामून पाडण्यात आलंय का, झाड मुद्दामून सुकवण्यात आलंय का. या ठिकाणी जो झाड होता तो झाड आता कटिंग झालेला आहे. आता झाड पडलंय म्हणजे त्या झाडाच्या ठिकाणी एक झाडाच्या बदली झाड लागला तर पाहिजे. आपको खाना पानी नहीं मिलेगा, जिंदा रहोगे क्या. तो अगर वो झाड़ के आजू बाजू में आपने कोबा कर दिया, उसको पानी नहीं मिलेगा, खाना नहीं मिलेगा, वो कैसे जिंदा रहेगा. कैसे कोबा किया, आपका घर टूटा तो आपका घर टूटने के बाद वहाँ पे घर बनेगा कि वहाँ पे दूसरे का मकान बनेगा. ये बारिश में झाड़ नहीं है, ये धूप में, ये जो अभी मई महिना चल रहा है उसमें झाड गिरा, उसकी जिम्मेदारी किसकी बनती है. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलो चिंचवली बंदर रोड मालाड मध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे झाड आहे, झाड पडलेलं आहे आणि या झाडाची अवस्था बघा. हे झाड एकदम फुटलेलं आहे. झाडाचं जे खोड आहे हे तुम्ही बघाल केवढं मोठं आहे. हे झाड एवढं मोठं झाड पडलंय आणि ते काय पावसाळ्यामध्ये हे झाड पडलेलं नाही, झाड उन्हाळ्यामध्ये पडलंय. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा शिव इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर, हा जो इलेक्ट्रिक हार्डवेअर वाला शॉप आहे. या ठिकाणी हे झाड होतं, या ठिकाणी पूर्ण पॅक करून ठेवलं. इकडे या ठिकाणी झाड होतं, या ठिकाणी हा सगळा यांनी कोबा केलेला आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होता की हे झाड मुद्दामून पाडण्यात आलंय का, झाड मुद्दामून सुकवण्यात आलंय का. जर असा प्रकार झालाय तर हे ज्यांनी केलंय, ज्यांचं दुकान आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. यावर तुमचं मत आहे. त्याचबरोबर आपल्या बरोबर संदेश कदम आहे, जे वॉर्ड क्रमांक 50 चे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत. संदेश कदम काय बोलणार आहे विषयावर. आज या ठिकाणी जो झाड होता तो झाड आता कटिंग झालेला आहे. आता झाड पडलंय म्हणजे त्या झाडाच्या ठिकाणी एक झाडाच्या बदली झाड लागला तर पाहिजे. तुम्हाला परमिशन होती का हे करायचं. हे तुम्ही कसं हे जो ठीक आहे बोलतोय. हा जेव्हा जो झाड होता, झाड कट झाला, हे परमिशन तुम्हाला कोण दिलंय. दिलंय मग हे तुम्ही का बांधलं ते, हे अनलिगली झालं ना. पण ते सिमेंट डाल के रख देता सिमेंट टाकलं नाही तर या ठिकाणी आपल्याला झाड लागलं पाहिजे की नाही. एका झाडाच्या बदली एक झाड आपण लावायची योजनेमध्ये आहे की नाही. सरकारने सांगितलं की एक झाड त्या बदली 10 झाडं लावायचे. मग तुम्ही असं का केलं. ते एएमसीची परमिशन घेतली का करताना झाड पडलं त्यावेळेला. एवढं मोठं झाड होतं या ठिकाणी, एवढं मोठं झाड तुटल्यानंतर त्या ठिकाणी झाडच लागलं पाहिजे. तुम्हाला माहित नाही का. तुम्ही या ठिकाणी शेड वगैरे टाकून ठेवले, ते लिगल आहे का. लिगल नाही आहे ना. लिगल नसताना सुद्धा तुम्ही झाड ठेवतात आणि या ठिकाणी कोबा केलेला त्याचा व्हिडिओ पण आमच्याकडे आहे. आज आता तुम्ही कोबा केला, तशा झाडाच्या आजूबाजूला कोबा केलाय, त्यामुळे झाडाला पाणी मिळणार नाही. पाणी मिळणार नाही तर झाड सुकून मरणारच ना. एवढं मोठं जे झाड सुकून जे पडलं त्याला जिम्मेदार कोण आहे. पहली जिम्मेदारी कौन है. पहले कोबा था, उसका वीडियो मेरे पास है, उसका वीडियो मेरे पास है. झाड़ गिरा उसका वीडियो मेरे पास है. आप ऐसा झूठ बोल नहीं सकते. पहला कोबा नहीं था. हाँ, तो पहले कोबा नहीं था, उसका वीडियो मेरे पास. बोलने का मतलब है ये जो आपने किया है पहले निकाल दो, ये पूरा निकाल दो. ये जैसा झाड़ की जगह थी वैसी होनी चाहिए. पूरा पहले जैसा था वैसे मतलब यहाँ पे झाड़ ही लगना चाहिए. पूरा कार्रवाई. ये गलत चीज है, गलत चीज नहीं करना है. बुलाता हूँ. बीएमसी ने परमिशन दिया है आपको. आपने मिट्टी निकल रहा था. नहीं निकल रहा है, लेकिन आप पहली बात, सबसे पहली बात मेरे को आप बताओ, यहाँ पे झाड़ था बराबर है, झाड़ था, झाड़ टूटा तो झाड़ लगना चाहिए कि नहीं. हाँ, झाड़ लगना. तो आपने कैसे कोबा किया. आपका घर टूटा तो आपका घर टूटने के बाद वहाँ पे घर बनेगा कि वहाँ पे दूसरे का मकान बनेगा कि वहाँ के मैं जाके वहाँ उधर था. पेड़ किधर भी रहे, मगर जो चीज टूटी है, जो चीज सरकार के अंडर में आती है, वो अगर टूट गई वहाँ पे झाड़ी लगना चाहिए कि नहीं. तो आपने ये किस तरीके से यहाँ पे बांधकाम किया. मतलब ये झाड़ आपने जानबूझ के गिरवाया क्या. झाड़ जानबूझ के आपने सुखवाया क्या. आज झाड़ की हालत देखो कैसी हो गई थी, इसके लिए गिरा. ये तो बारिश में झाड़ नहीं गिरा. हमको समझ में आता है कि झाड़ बारिश में गिरा. ये बारिश में झाड़ नहीं है, ये धूप में, ये जो अभी मई महीना चल रहा है उसमें झाड़ गिरा. उसकी जिम्मेदारी किसकी बनती है. पेड़ देखते हैं 40 साल का. 40 साल का पेड़ अगर गिर जाता है, 40 साल का पेड़ गिरने का कारण क्या है. आप मेरे को बताओ, वहाँ पे 40 साल का पेड़ क्यों गिरा. क्योंकि आपने साइड से कोबा कर दिया. झाड़ को पानी नहीं मिलेगा. आपको खाना पानी नहीं मिलेगा, आप जिंदा रहोगे क्या.
तो अगर वो झाड़ के आजू बाजू में आपने कोबा कर दिया, उसको पानी नहीं मिलेगा, खाना नहीं मिलेगा, वो कैसे जिंदा रहेगा? इतना बड़ा झाड़ गिर गया, इसकी जिम्मेदारी किसकी बनती है? इसका जवाब आपको बीएमसी को भी देना पड़ेगा, प्रशासन को भी देना पड़ेगा। और ये कार्रवाई हम लोग करा के देंगे, क्योंकि ये गलत चीज है। गलत होने के बाद भी यहाँ पे आप कोबा कर रहे हैं, वो सबसे बड़ी गलत चीज। ये जो शेड है, शेड भी आपने बुझा दिया, यहाँ पे होल हो गया, झाड़ के लिए होल था, वो भी आपने बंद कर दिया। और झाड़ टेढ़ा क्यों हो गया? शेड, जो शेड आपने आगे बढ़ाया, बराबर है, झाड़ सीधा जाता है, झाड़ जानबूझ के टेढ़ा नहीं जाता है कभी। झाड़ उगेगा सूरज की तरह, सूरज की तरह से झाड़ ऊपर ही जाएगा, टेढ़ा कभी नाही होगा। तुम्ही बघितलं या ठिकाणी कशा प्रकारे मनमानी कारभार चाललेला आहे। आणि आता तुम्ही परिस्थिती बघता, उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्यामध्ये कधी पाऊस पडतोय, कधी ऊन जास्त पडतंय, उन्हाचं तापमान एवढा पारा वाढलेला आहे। त्याचं कारण आहे की झाडाची होत असणारी कत्तल। आणि या ठिकाणी एवढं मोठं झाड आहे, ते पडलंय उन्हाळ्याच्या टायमाला, त्याची जिम्मेदारी या माणसावरती आहे। ते हा जो इलेक्ट्रिक वाला आहे त्याच्यावरती कारवाई करण्याची आपण मागणी करणार आहोत। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर ठिकाणी पण कोणतं झाड आपल्या कब्जामध्ये घेत असेल, झाड तोडायचा प्रयत्न करत असतील किंवा झाडाला संपवायचा प्रयत्न करत असेल, त्यांच्यावरती ही कारवाई बीएमसी कडून आणि प्रशासनाकडून केली जाईल। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।